हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर इथं बघा आम्ही टाकल्यात मिरच्या सुकायला, का तर मसाला संपला आहे त्याच्यामुळे मिरच्या वाळायला टाकलेल्या. आणि त्यानंतर मी आली आहे रानात. रानात लय गवत झाले, ते गवत काढायचे कारण वावर आता पेरायचे त्याच्यामुळं. का आणि गवत निघते म्हणजे की पावसाने वावर मऊ झाले आणि त्याच्यामुळे गवत चांगलं निघते. त्याच्यामुळे लवकर लवकर काढून घेऊन वापसाई आले की वावरं पिरून टाकायची. तर इथं आहे हे एक पावचर ज्याच्यात अंडी शिजवली जातात. तर त्याच्यामध्ये ते जे माप होतं तेवढंच ते अंडे पाणी ओतायचं आणि तेवढ्यात अंडी शिजवली जातात. तर ते इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळे आज बिना गॅसचा मी स्वयंपाक करणार होती. बिना गॅसचा स्वयंपाक अंड्याची बिर्याणी बनवली आहे मी. तर कशी बनवली बघा. इथे एक पावचरवर अंडी शिजायला लावले. 10 मिनटात, अवघ्या 10 मिनिट पण नाहीत लागत, 5 ते 6 मिनटात अंडी शिजून आपली तयार होतात. तर वर जे भांडं आहे ते 7-8 मिलीचंच आहे, तेवढंच पाणी ओतायचं, तेवढी आपली लगेच अंडी शिजून होतात. तर आपली तर अंडी इलेक्ट्रिशियनवर शिजवून झालेत. आता आपण याच्यात बिर्याणी बनवणार आहे. तर माझ्याकडे आहे इलेक्ट्रिकल गीकचा कुकर आहे. तर त्याच्यावर बिर्याणी आता आपल्याला बनवायची. तर आता आईंनी कुकर चालू करून ठेवला आहे आणि तो आम्ही तापायला लावला. तर तापायला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात. 30 सेकंद लागतात. 30 सेकंदामध्ये आपले तयार होतं, गरम होतं. तर लगेच इथं बघा मी कांदा, टॅमॅटो आणि तेल होतं सकाळचं कढईत शिल्लक, तर ते मी बिर्याणीसाठी वापरत आहे. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी खडा मसाला, तेजपत्ता वगैरे टाकून घेणार आहे. तर इथं गीकचा कुकर हा 1-2 वर्ष झाला आम्ही घेतलेला. आम्ही असं मध्ये मध्ये वापरला जातो, पण खूप टेस्टी असं त्याच्यामध्ये बनतं. चिकन बिर्याणी, आपली एग बिर्याणी, मटण पण शिजतं, डाळ शिजते, सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा तेलात टाकला आहे कढीपत्ता थोडासा तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला मी तेजपत्ता, आणि तेजपत्ता टाकून झाल्यानंतर मी टाकला आहे कांदा भाजायला. तर कांदा भाजेपर्यंत माझी दुसरी पण कामं चालू होती, जसे की अंडी सोलायची, अंडी वगैरे सोलून परत मिरची, अद्रक लसूणची पेस्ट पण बनवायची होती. तर इथे मी कांदा एकदम असा थोडासा गोल्डनच्या पुढे जाईल असा भाजणार होती. म्हणजे कसं, जास्त कांदा टमॅटो असला तर बिर्याणीला पण टेस्ट येते आणि खायला पण चांगली लागते. कमी असेल तर तुटकारे बसतात, अशी सुक्की होते, अशी ओलावा बिर्याणीला राहत नाही. कांदा आणि टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे भाताला पण त्याचा ओलावा राहतो, बिर्याणी पण खूप छान होते. तर कांदा आपला भाजत अर्ध्याच्या पुढं भाजत गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये टमॅटो टाकला. तर टमॅटो भाजण्यासाठी इथं मी ठेवलेलं झाकण, का तर वाफाने जास्त लवकर शिजवून घेईल तोपर्यंत मी अंडी वगैरे सोलून घेतली. अंडी सोलत इथे मी त्याला कांदा टमॅटोला सारखं हलवत होती, म्हणजे कलची त्याच्यात चालवत होती. तर इथे बघा मी ते तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे अद्रक लसूण आणि मिरची मी मिक्सरवर फिरवून घेते. तोपर्यंत इथं बघा आपला कांदा टमॅटो चांगलाही होतो आहे. तर इथं मी घेतले बघा अद्रक लसूणची पेस्ट बनवून, का तर अद्रक लसूणची विकतची पण पेस्ट भेटते, पण ती खूप दिवसाची असते, त्याच्यामुळे त्याचा कलर पण बघा चेंज झालेला असतो. शक्यतो जास्तीत जास्त तशा पेस्ट वापरू नयेत, घरीच बनवून घरीच तयार करून वापराव्या त्या. तर इथं आपली कांदा टमॅटो चांगला भाजलेला आहे, चांगला परतून घेतलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करत आहे. तर इथं मी त्याच्यामध्ये टाकलं आहे कांदा लसूण नाही, अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली, आणि त्याला पण आता मी चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला वार्म करण्याचं वेगळं एक सेक्शन असतं, ते बटन मी क्लिक करून इथं मसाला वगैरे भाजायचा चालला होता. तर त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते हळद टाकून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकली धना पावडर टाकून, धना पावडर टाकली होती शिल्लक म्हणून टाकली. तुम्ही टाकू नका, काही अडचण नाही. आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यात बिर्याणी मसाला. तर कुठलाही बिर्याणी मसाला चालतो. मी ह्याच्यामध्ये टाकला होता चिकन बिर्याणी मसाला, माझ्या घरात तोच शिल्लक होता म्हणून मग तो टाकला होता. तर तेल बघा तुम्हाला दिसत असेल, तेल सुटायला लागले मसाल्याला आपल्या, आणि त्याचा सुगंध पण खूप छान येत होता. आणि बिर्याणी मसाला टाकला तर अजूनच चांगला सुगंध यायला लागला होता. आणि त्याच्या आधी मी 15-20 मिनटं आधी तांदूळ चांगले धुवून पाण्यात पाणी काढून असेच ठेवले होते. तर त्यानंतर बघा शिजवलेली अंडी मी ह्याच्यात टाकलेली आहेत. तर अंडी पण खूप चांगले पावचरमध्ये शिजले जातात.
आणि मी तुम्हाला आज सांगते बिना गॅसचा हा आज माझी बिर्याणी आहे. तर इथं मी थोडे असे अंड्यांना हे करत होती कलचीने थोडं असं छेद करत होती की त्याच्यामध्ये पूर्ण मसाला जाईल. कारण मी हरवेळी अंडी तेलात परतून घेते अशीच, पण मी ह्यावेळेस घेतली नव्हती, मी डायरेक्ट अशीच टाकलेली मसाल्यात. तर इथे मी तांदूळ आता टाकून त्यांच्या प्रमाणात पाणी त्याच्यात टाकणार आहे. तर इथं मी सगळा आता तांदूळ एकत्र करून कुकर लॉक करून ठेवणार आहे. तर 12 मिनटाचा याला टायमिंग लावावा लागतो. 12 मिनटात तयार होतं. तर येत होत्या झाले का नाही बघायला, तुझं कुकर लावला का नाही, टाईम वगैरे लागला का नाही त्यासाठी. तर इथं मी माझं पण चाललं होतं. तर मी गरम पाणी करायला ठेवलेलं गॅसवर, तेवढ्यासाठीच मी गॅस चालू केला होता. तर इथं मी पाणी त्याच्या प्रमाणात ओतून मग नंतर कुकर लावून टाकला. आणि इथं मी तुम्हाला दाखवते की आता ते उकळेपर्यंत असं फिरणार. आणि त्यानंतर एका साईडला बिर्याणीचं ऑप्शन आहे, तर त्याच्यावर मी क्लिक करून ठेवलं की ते मग 12 मिनटात आपली बिर्याणी तयार. तर इथे बघा आईंनी वाफ घालवून टाकली का, तर 12 मिनटं झाली होती. आणि त्यानंतर ही आपली बिर्याणी बघा अशी तयार झाली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि बिर्याणी बनवून खायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बिर्याणी खा आणि कशी झाली ते पण सांगा. तुम्ही पण ट्राय करा मी बनवलेल्या पद्धतीत. एकदम साधी आणि सोपी. माझ्या रेसिपी खूप अवघड नसते, त्या साध्या सोप्या असते त्या, जेणेकरून सर्वांना ते बनवता येतील आणि सर्वांना सोप्याही वाटतील. म्हणून मी साध्या सोप्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.